नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आज आपण अमावस्या आणि पौर्णिमा या दोन सख्या बहिणींची एक सुंदर कथा पाहणार आहोत आणि ह्या कथेच्या माध्यमातूनच आपल्याला लक्षात येईल की धर्माचा आणि सत्याचा कसा नेहमी विजय होतो। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन जाऊन आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब आत्ताच करून टाका। तर एका पौराणिक कथेनुसार एक राजा होता। त्याला 2 मुले व 2 मुली होत्या। एका मुलीचे नाव पौर्णिमा आणि दुसऱ्या मुलीचे नाव अमावस्या होते। पौर्णिमा ही खूप धार्मिक वृत्तीची होती। तिला भजन, कीर्तन, पूजा, पाठ यात खूप रस होता। तसेच ती घरातील आणि स्वयंपाकघरातील सर्व कामात सुद्धा हुशार होती। परंतु या उलट अमावस्येचे होते। तिला देवाची पूजा करणं किंवा पाठ करणं अजिबात आवडत नसे आणि घरातील काम सुद्धा तिला आवडत नसेल। ती कधी देवाचे नावही घेत नसे आणि कधी मंदिरात सुद्धा जात नसे। वडिलांच्या प्रत्येक कामात मात्र तिचा पाठिंबा राहत असे। परंतु जर वाईट कार्य असेल तर पौर्णिमा यासाठी नेहमी विरोध करत असे। राजाच्या विरोधात कोणी बोलत नसे, परंतु वाईट गोष्टींना पौर्णिमा नेहमी विरोध करायची। त्यामुळे राजाला खूप अपमान वाटत असे। म्हणून राजा फक्त अमावस्येचेच लाड करत असत आणि तिचे सर्व हट्ट पुरवत असे। पौर्णिमेला अमावस्याचेच पूर्वीचे वापरलेले जुने कपडे घालायला द्यायचे। काही दिवसातच राजाच्या दोन्ही मुलांचे लग्न झाले आणि त्यानंतर नववधू त्यांच्या घरात आल्या। अमावस्या त्यांनाही घालून पाडून बोलत असे आणि सारखी त्यांच्यावर दमदाटी करीत असे। परंतु पौर्णिमा आपल्या वहिनींना घरकामात मदत करायची आणि त्यांच्याशी प्रेमाने वागायची। त्यांना देवाच्या गोष्टी, गाणी सांगायची आणि त्यांना घेऊन मंदिरात सुद्धा जायची आणि म्हणूनच पौर्णिमा बहिणींची आणि भावांची लाडकी होती। एकदा राजाला राणीने सांगितले की आता आपल्या मुलींचे वय लग्न करण्यासारखे झाले आहे। आपण त्यांना वर शोधले पाहिजे आणि त्यांचे लग्न केले पाहिजे। पौर्णिमेला भजन, कीर्तन तसंच देवपूजा, मंदिरात जाणं, पूजापाठ करणं इत्यादी गोष्टी तर आवडतात। तर आपण तिला एखाद्या गरीब घरातच देऊन टाकू, कारण खूप श्रीमंत घरात जरी तिला दिले तरी तिचे गरिबी दाखवणे काही ती सोडणार नाही आणि आपलीच तिथे बदनामी होईल आणि ती गरिबाच्या घरी बरोबर जमवून सुद्धा घेईल। श्रीमंतांच्या घरी जमवून घेणे तिला अवघड होईल। म्हणून आपण तिला गरिबाच्याच पदरात तिला देऊ, परंतु आपली अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल। तिचे वागणे, बसणे, बोलणे, उठणे सर्व काही उंच आणि रुबाबदार, कुणालाही शोभेल असेच आहे। त्याशिवाय तिला घरकाम सुद्धा येत नाही, म्हणून तिला एखाद्या राजाच्या राजकुमारालाच द्या, म्हणजे तिथे ती बरोबर जुळून घेईल। राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि आपल्या मुलींसाठी स्थळ शोधण्यास तो निघाला। पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली, तर अमावस्यासाठी त्याच गावातील राजाच्या मुलाला त्याने निवडलं। दोघींच्याही लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला आणि घरी आल्यावर त्याने राणीला सर्व काही आणि राणीसुद्धा खूप खुश झाली। थोड्याच दिवसात दोन्ही मुलींचा विवाह एकाच मंडपात थाटामाटात पार पडला। पाठवणीच्या वेळी अमावस्येला तिच्या आईवडिलांनी खूप धनसंपत्ती दिली, खूप पैसा आणि चांगले कपडे दिले आणि पौर्णिमेला काहीही दिलं नाही आणि सांगितले की तू खूप देव करतेस ना, मग पाहू तुझा देव तुला काय देतो, किती मदत करतो। इतके दिवस इथे तू आरामात होती, आता सासरी गेली की तुला समजेल की नुसते देव करून काहीही होत नाही, असे म्हणून दोघांनीही तिची सुद्धा पाठवणी करून दिली आणि अमावस्या अगदी सुखात, ऐश्वर्यात आणि वैभवात राहत होती। तिच्या हाताखाली नोकर चोकर होते, फक्त तिने इशारा केला की ते काम तिचे लगेचच पूर्ण होत असे। परंतु इकडे पौर्णिमेच्या घरात विश्व दारिद्र्य नांदत होते।
एक वेळ अन्न खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे. दिवस रात्र कष्ट करून दोघे पती पत्नी कसे तरी त्यांचे दिवस पुढे ढकलत होते. त्यानंतर काही कालावधी निघून गेला आणि पौर्णिमेला आणि अमावस्येला दोघींनाही 2-2 मुले झाली. इतक्यातच काही वर्षे गेल्यानंतर सुद्धा पौर्णिमेच्या परिस्थितीत काही बदल नव्हता. त्यात आई वडीलही गेले होते. तसाही आई वडिलांचा सुद्धा तिला काही आधार नव्हता. एकदा अमावस्येने तिच्या इच्छेखातर घरात मोठी पूजा ठेवली. तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले, परंतु तिची सख्खी बहीण असूनही तिने पौर्णिमेला आमंत्रण दिले नाही, कारण ती गरीब आहे आणि ती जर आली तर तिचा मानपान खाली जाईल असं तिला वाटत होतं. म्हणून तिने तिला बोलावलंच नाही. परंतु पौर्णिमेला देवाची खूप आवड होती आणि त्यातला त्यात संपूर्ण गाव अमावस्येच्या घरी जाऊ लागला. पौर्णिमा ही तिच्या घराच्या बाहेरच बसलेली होती. तेव्हा तिला तिच्या शेजारी राहणाऱ्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला का येत नाही? अमावस्या तर तुझी सख्खी बहीण आहे. तू तर सर्वांकडे पूजा असली की जाते, मग आज तू का पूजेला येत नाहीस? तुला तर यावेच लागेल. मग पौर्णिमेने विचार केला की एवढी मोठी पूजा, त्यात घरात किती काम असेल, तयारी असेल, म्हणून माझी बहीण मला बोलवायचे विसरली असेल आणि तिला वाटले असेल की बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण द्यायचं आणि आपणही कशाला मानपान घ्यायचं, आमंत्रण घ्यायचं. हे तर देवाचंच काम आहे ना, आपल्याला थोडीच कमीपणा येणार आहे असा विचार करून ती अमावस्येच्या घरी पूजेसाठी गेली. जेव्हा अमावस्याने तिला पाहिले तेव्हा तिला खूप जास्त राग आला. तिने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि एका नोकराकडे निरोप पाठवला की तुला बोलवले नाही तरी तू निर्लज्जासारखी का आलीस? आता आलीच आहेस तर एका कोपऱ्यात गुपचूप बस आणि घरात इकडे तिकडे पाहू नकोस, नाहीतर माझ्या वैभवाला आणि ऐश्वर्याला तुझी नजर लागेल. नोकराने जेव्हा असा निरोप दिला तेव्हा पौर्णिमेला खूप जास्त वाईट वाटलं आणि तिने तिच्या नशिबालाच दोष दिला. ती देवाला म्हणाली, अरे देवा, मी तुझी इतकी पूजा केली, आराधना केली, नेहमी सत्यानेच वागली, मला त्याचे असे फळ का? माझी परिस्थिती कधी सुधारणारच नाही का? अजून किती दिवस मी हे भोगत राहू? पूजा झाल्यानंतर अमावस्येने सर्वांना प्रसाद दिला आणि तिने मुद्दाम पौर्णिमेला प्रसाद दिलाच नाही. मग नंतर पौर्णिमा तशीच तेथून निघाली आणि तिला खूप वाईट वाटले. वाटेत जात असताना तिच्या मनात विचार आला की घरी जाऊन आपल्याला मुले विचारतील की मावशीने काय दिले किंवा तू प्रसाद नाही आणलास का, तर काय सांगावे. म्हणून तिने आपल्या पतीला आणि मुलांना सांगितले की खूप दिवस झाले मी माझ्या माहेरीच गेली नाही, म्हणून आज मी माहेरी जाते आणि उद्या लगेचच परत येते असे सांगून ती माहेरच्या रस्त्याला लागली. त्यानंतर जाता जाता तिला एक तुळस दिसली. त्या तुळशी शेजारी एक खूप म्हातारी बाई बसलेली होती. तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी, हे तुळशी वृंदावन खूप खराब झाले आहे आणि ती तुळससुद्धा वाळत आहे. हे स्वच्छ करून तू तुळशीला पाणी घातले तर बरे होईल. माझ्याने आता एवढे काम होत नाही, म्हणून तुला सांगते. पौर्णिमेने लगेचच ते संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले, धुवून टाकले आणि तुळशीला सुद्धा पाणी घातले आणि सर्व परिसर तिने स्वच्छ केला आणि जाण्यास ती निघाली. तेव्हा त्या म्हातारीने विचारले, तू कुठे चाललीस पोरी? ती म्हणाली, मी माझ्या माहेरी जात आहे, उद्या लगेचच परत येईन. आणि असे म्हणून त्या म्हातारीने तिला सांगितले की तू उद्या जाताना मला भेटून मगच जा. पौर्णिमासुद्धा हो म्हणाली आणि पुढे निघाली. तर पुढे जाता जाता तिला वाटेत एक महादेवाचे मंदिर दिसले. तिथे एक खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता व त्याचे धोतरसुद्धा फाटके तुटके होते आणि तो कसाबसा काठीचा आधार घेऊन चालण्याचा प्रयत्न करीत होता. तो पौर्णिमेला म्हणाला, पोरी, या मंदिराचा आजूबाजूचा परिसर खूप दिवसापासून अस्वच्छ आहे. मला झाडायला मदत करशील का आणि मंदिर स्वच्छ करण्यासाठी मला तेथून 2 बादल्या पाणी आणून देशील का?
हे ऐकताच कामाची सवय असल्यामुळे पौर्णिमेने लगेचच हातात झाडू घेतला आणि तिने मंदिराजवळचा संपूर्ण परिसरसुद्धा स्वच्छ केला. 2 बादल्या पाणी आणून तिने मंदिर स्वच्छ केले. महादेवाच्या पिंडाचं सुद्धा तिने छान अभिषेक केला, पूजा केली आणि ती तेथून निघत होती. ती निघत असताना त्या म्हाताऱ्याने तिला विचारले की तू कुठे चालली आहेस? तेव्हा ती म्हणाली की मी माझ्या माहेरी जात आहे आणि उद्या परत येणार आहे. त्यावेळी तो म्हातारा सुद्धा तिला म्हणाला की परत जात असताना मला भेटून जा. ती सुद्धा हो म्हणाली. त्यानंतर तिला पुढे जात असताना एक कालिका देवीचे मंदिर लागले. तिथे एक स्त्री बसलेली होती. तेव्हा ती पौर्णिमेला म्हणाली की या झाडावरील फळे तोडण्यास मला मदत करते का? त्यावेळी पौर्णिमेने तिला मदत केली आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला आणि ती पुढे जाण्यास निघाली. तेव्हा ती स्त्रीसुद्धा तिला म्हणाली की जाताना मला भेटून जा. पुढे जात असताना तिला एक नदी आडवी आली. नदीच्या पलीकडे तिचे माहेर होते. आता काय करावे असा विचार करीत असताना तिला तिथे एक म्हातारी शांत बसलेली दिसली. ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तर साक्षात माता गंगा होती. परंतु हे पौर्णिमेला माहीत नव्हते. ती त्या म्हातारीकडे गेली आणि तिने त्यांना विचारले, आजी तू अशी का बसली आहेस? काय झाले? तर म्हातारीने तिला सांगितले की या नदीकडे पाहून मला खूप जास्त वाईट वाटते. सर्वजण येतात आणि नदीत घाण टाकतात, इथे कचरा टाकतात, पण स्वच्छ कोणीच करत नाही. नदी अशी अस्वच्छ आहे हे बघून मला खूप वाईट वाटतं. ती कोणी स्वच्छच करत नाही. तेव्हा पौर्णिमेने सांगितले, इतकेच ना, चला तर मी नदी स्वच्छ करते. तिने लगेच आसपासचा जो सर्व परिसर आहे त्याची साफसफाई केली. नदीत पडलेली सर्व गोष्टी, अस्वच्छ कपडे तिने बाहेर काढले आणि सर्व नदी स्वच्छ केली आणि नदी अगदी स्वच्छ दिसू लागली. आणि मग त्यानंतर म्हातारीने पौर्णिमेला विचारले की पोरी तू कुठे जात आहेस? तेव्हा पौर्णिमेने सांगितलं की मी नदीच्या पलीकडे माझे माहेर आहे, मला तिथे जायचे आहे, परंतु कसे जावे काही समजत नाही. आणि हे ऐकून म्हातारीने एक नाव बोलवली. ती नाव संपूर्ण फुलांनी भरलेली आणि सजलेली होती. त्यानंतर पौर्णिमा त्यात बसून तिच्या माहेरी जाण्यास निघाली. तेव्हा ती म्हातारी म्हणाली की जाताना मला तू नक्की भेटून जा. तेव्हा पौर्णिमा हो असं म्हणून तिच्या माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर खूप दिवसांनी आपली नणंद आली म्हणून तिच्या वहिनी खूप जास्त खुश झाला. तिच्या भावांना सुद्धा आणि त्यांच्या मुलांना देखील खूप जास्त आनंद झाला. त्यांनी तिचे खूप छान असे स्वागत केले. तिच्यासाठी त्यांनी छान असे स्वयंपाक केला आणि पौर्णिमेने सुद्धा तिच्या वहिनींना स्वयंपाकात मदत केली. खूप दिवसांनी आत्या घरी आली म्हणून तिचे भाचे सुद्धा खूप जास्त खुश होते. तिचे भाचे आणि तिचे भाऊ तिच्यासोबत कितीतरी वेळ बोलत बसले होते आणि तिच्या वहिनी नजरेने त्यांचे जे कौतुकाचे बोलणे होते ते पाहत होत्या. दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास जेव्हा निघाली तेव्हा तिच्या वहिनीने तिला भरपूर खाऊ, मिठाई, दागदागिने तिला बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली. ती भरल्या मनाने वहिनीला आशीर्वाद देऊन सासरी जाण्यास निघाली. नदीकडे आली तर तेथे ती फुलांची बोट हजरच होती. ती त्या बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे जाण्यास निघाली. तेव्हा त्या म्हातारीने तिला एक गाठोडे दिले व सांगितले की यात काही वस्तू आहेत, माझ्याकडे पडल्या आहेत, आता मी एकटीच आहे, याचे काय करावे, त्यानंतरच गाठोडी उघड असे म्हणून म्हातारी निघून गेली. पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिका देवीच्या मंदिराकडे ती स्त्री दिसली. तिनेही तिला एक गाठोडे दिले. तिने एक मोठी टोपली घेतली, त्यात तीनही गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती पुढे निघाली. पुढे गेली तर देव महादेव यांच्या मंदिराबाहेर तो जो म्हातारा होता तो बसलेला होता. तो तिला दिसला. त्यानेही एक मोठे गाठोडे बांधून ठेवले होते. ते गाठोडेही तिने त्या टोपलीत ठेवले आणि ती पुढे निघाली. पुढे गेल्यावर तुळशीपुढे ती म्हातारी तिला दिसली. तिने एक गाठोडे तिला दिले व ते सर्व घेऊन ती घरी आली. सर्वात आधी तिने माहेरचे गाठोडे उघडले
तर त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती. मुलांना आणि पतीला दागिने आणि नवीन कपडेही होते. आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईंनी दिलेले गाठोडे उघडले, तर त्यात सर्व उंची वस्त्रे आणि सुंदर सुंदर साड्या होत्या. मोती, पवळे आणि रत्ने सुद्धा होते. तेव्हा ती खूप खुश झाली. नंतर तिने दुसरे गाठोडे उघडले, जे कालिका देवीने तिला दिले होते. त्यात सर्व सौभाग्याचे अलंकार होते. सुकामेवा होता. आता तिने तिसरे गाठोडे उघडले, जे साक्षात देवादिदेव महादेवांनी तिला दिले होते. त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती, पैसा तर होताच, पण त्याशिवाय आनंद, सुख व समाधान सुद्धा होते. ती गाठोडे उघडली आणि तिचे हृदय भरून आले. सर्वांच्या चेहऱ्यावर ते सुख आणि समाधान पसरले. आता तिने तुळस मातेने दिलेले गाठोडे उघडले, तर त्यात धान्याच्या राशी होत्या, ज्या संपतच नव्हत्या. अशा प्रकारे तिच्या घरात खूप संपत्ती, पैसा, अडका, धनधान्य आले. तिची जी परिस्थिती होती ती सुधारली. त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते, ते संपतच नव्हते. तिनेही असा विचार केला की भगवंतांनी मला इतके धन दिले, इतके काही दिले, मी इतरांच्या घरी पूजेसाठी तर नेहमीच जात असे, आपल्याही घरी पूजा करावी यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले. वहिनीला आणि भावालाही बोलावले, तसेच तिने अमावस्येलाही बोलावले. अमावस्या आली आणि हे सर्व पाहून तिला आश्चर्यच वाटले. त्यानंतर पूजेचा सर्व कार्यक्रम संपल्यानंतर प्रसाद वाटण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि प्रसाद वाटतानाच एकेकाला मूठभर माणिक, मोती आणि पवळे पौर्णिमा देत होती. तेव्हा अमावस्याला हे सर्व पाहून आश्चर्यच वाटले. तेव्हा ती पौर्णिमेला म्हणाली की तुझ्याकडे तर काहीच नव्हते, हे सर्व तुला कसे मिळाले? तू आज प्रसादाच्या रूपात सर्वांना एवढे काही रत्न, पवळे देत आहेस, तर हे कसे काय घडले? तर पौर्णिमेने नंतर सर्व काही हकीकत आणि तिच्यासोबत घडलेली गोष्ट अमावस्येला सांगितली आणि अमावस्यासुद्धा प्रसाद न घेताच तिथून निघाली. तिने विचार केला की मीही उद्या लगेचच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईल आणि दुसऱ्या दिवशी ती माहेरी जाण्यास निघाली. तर रस्त्यात तिला तुळशीजवळ एक म्हातारी दिसली. तिने तिला सांगितले की पोरी, जरा हे वृंदावन स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक. तर अमावस्येने तिला सांगितले, ए बाई, मी ही असली कामे करणारी वाटते का तुला? मी काही तुझी नोकर आहे का? कुणाला काम सांगतात हेही कळत नाही का तुला? माझे कपडे खराब होतील, मला वेळही नाही, चल जा तूच कर, असे म्हणून ती पुढे निघाली. पुढे तिला देवादिदेव महादेवांच्या मंदिराबाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला. त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितले. तर तिथेही तिने तसेच उलट उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे, तेवढे तर करा, आणि तेथून ती पुढे निघाली. कालिका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले. आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होते. तर तिला तिथे म्हातारीला नाव आणण्यास सांगितलं. म्हातारीने नाव बोलवली, परंतु त्यात सर्व काटेकुटे भरलेले होते. मग ती कशी तरी एका बाजूला जागा करून त्यात बसली आणि पण तिच्या पायात एक काटा टोचला आणि तिचा पाय रक्तबंबाळ झाला. तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली. तिच्या वहिनीने तिला पाहिले आणि त्यांना तिचा खूप जास्त राग आला. हिचे आई वडील होते तोपर्यंत आपल्यावर खूप हिने रुबाब केला, आता हिचे काहीही ऐकायचे नाही असे म्हणून तिने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि नणंद आली म्हणून त्यांनी काहीही नवीन केले नाही. घरात जे काही होते तेच तिला खायला दिले. अमावस्याने सुद्धा ते गुपचूप खाल्ले आणि कशीबशी रात्र काढून ती दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाली. आणि भाऊ व भाचेही अमावस्येच्या येण्याने काही आनंदी नव्हते. तिने वहिनीला सांगितले की इतक्या दिवसांनी मी आले आणि घरी परत जात आहे, काहीतरी दे ना, पौर्णिमेला तू कसे दिले होते? तेव्हा तिची वहिनी तिला म्हणाली, तुम्हाला एवढे ओझे उचलता येणार नाही, तुम्ही पुढे जा, मी मागून पाठवून देते. ती खूप आनंदी झाली आणि निघाली. नदीकडे म्हातारीलाही तिने सांगितले, आजी, तुम्ही पौर्णिमेला कसं गाठोडं दिलं तसं मलाही द्या. तर म्हातारीने सांगितलं, तुला कामाची सवय नाही, तू हे ओझे कसे उचलणार, मी तुला
तू घरी जा पाठवून देते. असेच कालिका देवीच्या मंदिरात, देवादिदेव महादेवांच्या मंदिरात आणि तुळशीकडेही तसेच झाले. अमावस्या ही खूप जास्त खुश झाली आणि आनंदाने घरी आली. तोपर्यंत तिचे नोकर 5 गठोडे घेऊन आले. तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती. नदीवरचे गाठोडे उघडले तर त्यात काटे होते. नदीवरचा घाण आणि कचरा होता. त्यानंतर कालिका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात सडलेली फळे आणि काटे कुटे होते. आणि महादेवाच्या मंदिराजवळ गाठोडे जेव्हा तिने उघडले तेव्हा त्यात साप आणि विंचू होते. त्यानंतर तिने तुळसचे गाठोडे उघडले तर त्यात दगडगोटे होते. हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला आणि तिला खूप जास्त वाईट वाटले आणि तिला तिच्या वागण्याची जाणीव झाली. म्हणूनच मित्रांनो, आपल्यालाही कधीही त्रास असेल, काहीही असेल तरी आपण धर्माचा आणि सत्याचा मार्ग कधीही सोडायचा नाही. धर्माच्या आणि सत्याच्या मार्गावरून जे चालतात, जे देव करतात, देव त्यांची परीक्षा घेत असतो, परंतु त्यांना शेवटी त्याचे गोड फळ हे मिळते. याउलट जे आपल्या धनसंपत्तीचा, पैशाचा गर्व करतात, इतरांनाही त्रास देतात, शेवटी त्यांच्या नशिबात माती, साप, विंचू आणि दगडगोटेच असतात. म्हणून नेहमी सत्याने आणि धर्मानेच वागलं पाहिजे. तर मंडळी, कशी वाटली ही अमावस्या आणि पौर्णिमेची कथा मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सर्वांना जय महाराष्ट्र.